2 एप्रिल वार गुरुवार रोजी आहे हनुमान जन्मोत्सव. हनुमान जन्मोत्सव कसा साजरी करावा, पूजा कशी करावी, नैवेद्य काय दाखवावा आणि या दिवशी आवर्जून आपण कुठल्या सेवा केल्या पाहिजे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. हनुमान महाराजांना तुम्हाला हा एक नैवेद्य या दिवशी जरूर अर्पण करायचा आहे. कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या, ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. हनुमान जन्मोत्सवाची प्रत्येक महिलेने विशेष सेवा ही केलीच पाहिजे. तर त्याबद्दलच व्हिडिओ आहे. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. श्री स्वामी समर्थ. मी प्रियांकाज ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला म्हणजे त्या दिवशी चैत्र पौर्णिमा ही आपण साजरी करत असतो. या दिवशी आपण हनुमान जन्मोत्सवही साजरी करत असतो. या दिवशी आपल्याला भगवान श्रीराम आणि हनुमानजी महाराज यांची पूजा करायची असते आणि यांची पूजा केल्याने आपली सर्व संकटातून मुक्तता होते, आपली इच्छा पूर्ण होत असते. हनुमान महाराज हे प्रभू श्रीरामांचे कट्टर भक्त आहेत. जसं आपण श्रीराम नवमीला हनुमान महाराजांची पूजा केली होती, तशीच आपल्याला हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी प्रभू श्रीराम आणि माता सीतेचीही पूजा करायची आहे. बऱ्याच वेळा आपण काय करतो की खूप कष्ट करतो, पण त्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही किंवा कितीही कष्ट करा पण आपल्या हातामध्ये काहीही लागत नाही. पैशाच्या अडचणी असतात, तुमच्या कितीही शारीरिक अडचणी असो, मानसिक अडचणी असो, आर्थिक अडचणी असो, हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तुम्ही जर मी सांगितल्याप्रमाणे हनुमान महाराजांचीच आपल्या बजरंगबलीची सेवा केली तर तुमच्या या सर्व समस्या दूर होतात. हनुमान महाराजांची आपल्याला हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी पूजा करायची असते, पण आपण घरामध्ये हनुमान महाराजांची मूर्ती किंवा फोटो याची पूजा करत नाही. तर अशा वेळी आपल्या घराच्या जवळपास प्रभू श्रीरामांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन किंवा प्रत्येक गावात एकतरी हनुमान महाराजांचं मंदिर असतं, त्या ठिकाणी जाऊन आपल्याला पूजा करायची आहे. सकाळी लवकर उठा, स्नान करा, लाल किंवा केशरी कलरचे कपडे तुम्ही या दिवशी परिधान करा, आपल्या घराची स्वच्छता करा, घराच्या उंबरट्यावरती हळदीचे लेपन करा, आपल्या घरातली देवपूजा, तुळशीपूजन, सूर्यपूजन हे सगळं करून तुम्ही मंदिरामध्ये जायचं आहे. मंदिरामध्ये जाताना तुम्ही घरून सामान घेऊ शकता किंवा मंदिराच्या बाहेरही वाणी वगैरे असतात, त्यांच्याकडे तुम्हाला रुईची पानं मिळतील, शेंदूर मिळेल, अजून काही जे पूजेचं साहित्य आहे ते मिळेल, ते तुम्ही महाराजांना अर्पण करा. तुम्ही या दिवशी हनुमान महाराजांना जो शेंदूर असतो नारंगी कलरचा तो अर्पण करायचा आहे. हनुमान महाराजांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. बुंदीचे लाडू हनुमान महाराजांना अतिशय प्रिय आहेत, ते तुम्ही अर्पण करा. त्याचप्रमाणे रुईच्या पानांची माळ तुम्ही हनुमान महाराजांना अर्पण करा. चमेलीचं तेल तुम्ही दिव्यामध्ये अर्पण करू शकता. अगरबत्ती लावा. आता या दिवशी सेवा कुठल्या कराव्या, जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही 11 वेळा तुम्हाला या दिवशी मारुती स्तोत्र म्हणायचं आहे किंवा एकदा तरी तुम्ही नक्कीच म्हणू शकता. एक वेळेला तुम्हाला पंचमुखी हनुमान स्तोत्र म्हणायचं आहे, एक वेळेला तुम्हाला वडवानर स्तोत्र म्हणायचं आहे आणि एक वेळेला तुम्हाला रामरक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे. सर्व स्तोत्र तुम्हाला गुगलवरती मिळतील, आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळतील किंवा मग तुम्ही यूट्यूबला सुद्धा लावू शकता. आपल्या घरामध्ये याचे ध्वनी पसरले पाहिजे, यामुळे नकारात्मक शक्ती बाहेर निघून जातात आणि घरामध्ये सकारात्मक लहरींचा प्रभाव जास्त होतो, सकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये वाढत असते. हनुमान महाराजांची सेवा केल्याने आपल्या आयुष्यातल्या सर्व अडचणी, सर्व दुःख दूर होतात, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदत असते. त्यामुळे हनुमान महाराजांची सेवा नक्की करा. संतान प्राप्ती जर तुम्हाला होत नसेल किंवा काही अडचणी येत असेल तर सांगितल्याप्रमाणे हनुमान महाराजांची सेवा करा, मनोभावे प्रार्थना करा, तुम्हाला संतान प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. बघा, हनुमान महाराजांना या दिवशी आपल्याला काय नैवेद्य अर्पण करायचा आहे, तर या दिवशी तुम्ही वाटीभर फुटाणे घ्या आणि त्यावरती गुळाचा एक खडा, अशा प्रकारे महाराजांना तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता. नैवेद्यामध्ये तुम्ही बेसनाचे लाडूही अर्पण करू शकता. या दिवशी हनुमान महाराजांना मंदिरामध्ये जाऊन तुम्ही नारळ अर्पण करायचा आहे. आता आपण मनुष्य आहोत. मनुष्य म्हटलं की आपल्या आयुष्यामध्ये सुख दुःख हे चालूच आहे. असं कोणीच नाही की ज्याच्या आयुष्यामध्ये दुःख नाही आहे. पण हे जे दुःख आहे ते आपल्या आयुष्यामध्ये येऊ नये किंवा जरी आली तरी पण ही दुःख पेलून लावण्याची ताकद आपल्यामध्ये आली पाहिजे. चुटकीसरशी आपण ही दुःख आपल्याकडून ही हलकी झाली पाहिजे आणि आपण ती पेलून बाहेर पडलो पाहिजे. यासाठी हनुमान महाराजांची सेवा नक्की करा, कारण हनुमान महाराजांची सेवा केल्याने आपल्या आयुष्यातल्या सर्व अडचणी, सर्व दुःख संपून जातात. हनुमान महाराजांसारखे बळ आपल्याला प्राप्त होण्यासाठी सर्व दादांनी, सर्व ताईंनी ह्या सेवा नक्की करा. तुम्हाला याचा अनुभव खूप सुंदर येईल. या दिवशी आवर्जून 11 वेळा हनुमान चालिसाचं पठणही करायला विसरू नका. या दिवशी चैत्र पौर्णिमाही आलेली आहे, त्यामुळे खूप शुभ दिवस, शुभ योग जुळून आलेले आहेत. त्यामुळे हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी कळकळीची विनंती करते, सर्वांनी या सेवा करा आणि त्याचे सुंदर अनुभव घ्या. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये
जय श्रीराम जय हनुमान लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.